धन्यवाद उमा मॅडम. नाट्यस्पंदन लातूर हे लातूरच्या कलावंताचं व्यासपीठ आहे. लातूर शहरातील अजून काही डॉक्टर कलावंत आहेत ते दुसऱ्या गावामध्ये आहेत, पण त्यांची लातूरची नाळ तुटलेली नाही आहे. ते कलावंत म्हणून लातूरच्या नाट्यस्पंदनशी जोडलेले आहेत. आपलाच एक मातीतला माणूस आहे डॉक्टर निरोहित पैके, सोलापूरला प्रॅक्टिस करतात. सुप्रसिद्ध ENT सर्जन डॉक्टर भालचंद्र पैके यांचे ते चिरंजीव. आम्हाला वाईट वाटतं की ते लातूरमध्ये नाहीत. ते लातूरमध्ये असते तर आमचा भाग झाले असते, आमची मान अजून उंचावली असते. ते सतत विविध स्पर्धेमध्ये गात असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नुकतंच त्यांनी गायन केलेलं आहे. दरवर्षी एक स्पर्धा असते व्हॉइस ऑफ डॉक्टर्स. त्याच्यामध्ये 40 वर्षाखालील गायकामध्ये काही निवडक डॉक्टरांची निवड आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आणि ही स्पर्धा दुबईमध्ये नुकतीच सप्टेंबरमध्ये संपन्न झाली. आणि त्यामध्ये जजेस होते पद्मश्री सुरेशजी वाडकर, अनुराधा पौडवाल आणि शान. यांनी परीक्षण करून निरोहित पैके यांना 40 वर्षाखालील गायकामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रथम क्रमांकाचं बक्षीस घोषित केलं. लातूरकरांसाठी हा अभिमान आहे. निरोहित आमचीही शान आहे. नाट्यस्पंदन लातूर हे लातूरमधील डॉक्टरांचे व्यासपीठ आहे, परंतु लातूरशी कनेक्ट असणाऱ्या डॉक्टरांचं सुद्धा व्यासपीठ आहे. आम्हाला आपल्या ह्या निरोहितचा सत्कार करायचा आहे. त्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो नाट्यस्पंदनचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर S.T. कराड सर, आणि सोबतच आमंत्रित करतो आमचे नाट्यस्पंदनचे संस्थापक मार्गदर्शक डॉक्टर चंद्रकांतजी शिरोळे सर. आणि ज्यांच्याविषयी मी इतक्या वेळ बोलत होतो ते निरोहितजी पैके सर यांना पण मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि भालचंद्र पैके सर यांनाही व्यासपीठावरती मी आमंत्रित करतोय. प्लीज सर ऑन द स्टेज प्लीज. आई आलेलं नाहीत वाटतं. बरोबर आहे सरांचं, आईंना आणलं पाहिजे होतं आज. ठीक. मी विनंती करतो त्यांना की पुष्पगुच्छ, शाल आणि एक नाट्यस्पंदनचा बॅच देऊन त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करायचा. निरोहितजी पैके. कराड सर आणि शिरोळे सरांना विनंती की त्यांनी निरोहितचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात ह्या सुंदर अशा सत्कारासाठी. आणि आज निरोहित आपल्या नाट्यस्पंदनचे सदस्यही झालेले आहेत. त्यांना आज सदस्यत्व देण्यात येत आहे. धन्यवाद सर्वांचे. सर्व मान्यवरांचे आभार. पैके सरांचे. एक मिनिट, फक्त एक विनंती निरोहितना, जे गाणं दुबईत बक्षीस पात्र होतं ते विदाऊट ट्रॅक नसेल तर 2 वेळी आमच्यासाठी किंवा 4 वेळी आमच्यासाठी गायच्यात प्लीज, विनंती प्लीज. येस. अच्छा ठीक आहे. नमस्कार. खरं तर सर म्हटल्यासारखं मी मूळचा इथलाच आहे.
नाळ इथे जुडलेली आहे आणि मला दरवेळी सत्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतो की जी माया आपले लातूरच्या मातीतून तुम्ही सर्वांनी लावलेली आहे त्या मायेचाच कदाचित हा परिणाम असावा, कारण कॉम्पिटिशन म्हणा किंवा त्याच्यातला भाग घेण्याचा असा काही हेतू नव्हता, परंतु छंद म्हणून जोपासत 5,500 डॉक्टरांपैकी भरपूर म्हणजे फ्रॉम पश्चिम बंगालपासनं ते काश्मीर, पंजाब, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश म्हणजे सर्वत्र वेगवेगळे कल्चर पाहायला मिळाले मला तिथे. आम्ही ऑल ओव्हर इंडिया 4 राऊंडनंतर पहिले 11मध्ये सिलेक्ट झालो. प्रवास सांगायचा तर त्या 11मधून त्या 11 जणांना इव्हेंट स्पॉन्सर्ड दुबईमध्ये जाणं येणं राहणं आणि सगळं त्यांनी केलं आणि तिथे मग जे सेमीफायनल झालं ते सेमीफायनल आम्ही 11मध्ये आणि मागच्या स्पर्धेतले जे 5 फायनलिस्ट होते त्यांच्यामध्ये झालं आणि तो जो त्यावेळची जो अनुभव होता तो अत्यंत वेगळ्या लेवलचा होता, कारण जजेस पण एकदम क्लासिकल शिकलेले आणि भरपूर असे पारंगत जजेस होते. तर तो सेमीफायनलसुद्धा दुबईमध्ये झाला, दुबई नॉलेज पार्क येथे. विषय असा होता की जी मेंटॉरिंग मला जी झाली ते मेंटॉर्स दिले गेले होते आम्हाला कॉम्पिटिशनच्या दरम्यान. तर त्या मेंटॉर्सनी एक सांगितलं होतं की सेमीफायनलला तुम्ही सर्वोत्तम तुमचं गीत सादर करा, जेणेकरून फायनलला तुम्ही पोचाल तर यू आर ऑलरेडी अ विनर. तर त्यामुळे सेमीफायनलला जे गाणं झालं ते फक्त माझंच नाही, सर्व पार्टिसिपेंट्स इतकं वेगळ्या लेवलचे झालं की असं वातावरण झालं होतं की 12:30 वाजले होते रात्रीचे. असं ही जशी आज महफिल आपली अशी जिवंत केली ढगे सरांनी आणि तुम्हा सर्व सिंगर्सनी, अशी जिवंत महफिल त्या दिवशीसुद्धा मी अनुभवायला मिळाली मला आणि आजसुद्धा मी ती अनुभवली. मला फार छान वाटलं की बरं झालं इथले कोणी सिंगर नव्हते माझ्यासोबत, नाहीतर माझं अवघड होतं फार कारण खूप उत्तम सर्व गातात, सर्वांची ऐकली आणि मला आनंद वाटला आणि वाटतं सारखं की इथंच येऊन इथं तुमच्यासोबत गाणं म्हणत राहावं, प्रॅक्टिस करावी, सर्व करावं. पण सुदैवाने म्हणा किंवा माझं नशीब नाही आहे, कारण की तिथं इतकं चांगलं चाललं आहे, ट्रान्सप्लांटचा सेटअप असल्यामुळे सोलापूर हे क्षेत्र मी कर्मभूमी म्हणून निवडलं. जन्मभूमी आणि नाळ 100% इथलीच आहे. मी अजूनही गेली 8 वर्ष झालं दर रविवारी इथे येतो, व्हिजिट करतो. आईवडिलांची भेट होतीच, पण पेशंटसुद्धा पाहता येतात, तिथल्या पेशंटला सेवा देता येते. फक्त ॲडमिशनसाठी तिथे फॉलोअप सगळे इथेच असतात. त्यामुळे ही नाळ जुडलेलीच आहे अजून सर्व पेशंटसोबत आणि आपल्यासोबत. तर माझं आज कौतुक केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. फार वेळ घेत नाही. सेमीफायनलचं जे गाणं होतं ते होतं तेरे नाम पिक्चरचं लगन लगी, जे की सुखविंदर सिंग यांनी गायलेलं आहे. ते ट्रॅक मिळेल का थोडंसं जर असेल तर, कारण गाण्याची पातळी इतकी उंच आहे सुखविंदरचा. आणि फायनलला बुलेया म्हणून सॉन्ग आहे ऐ दिल है मुश्किल याचं. तर दोन्ही गाणी वेगळ्या लेवल. हा बरं, मी एक काम करतो, थोडंसं इथे ट्रॅक लावतो, जमलं तर थोडं तुम्हाला म्युझिक मिळेल. येस सर. जोगिया जोगिया लगन 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 लग गई है तुमसे मेरी लगन लगी. हाय लगन 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 लग गई है तुमसे मेरी लगन लगी. आंखें तेरे दर्श को दर्शे हो, आंखें तेरे दर्श को दर्शे, याद में तेरी नैना बरसे. होठ पे है नाम तेरा, सांसों में है नाम तेरा, हो मेरा दिल गया 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 गया. लगन 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 लग गई है तुमसे मेरी लगन लगी. हो लगन लगन लगन
लगन लगन लगन लगन लग गई है तुमसे मेरी लगन लगी असं गाणं. व्हेरी गुड. धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवरांचं. धन्यवाद मी रोहित परत एकदा. थँक्यू परत एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी नाट्यस्पंदनतर्फे शुभेच्छा. आजपासून तुम्ही नाट्यस्पंदनचे मेंबर ऑफिशियली झालेला आहात. Thank you, वेलकम thank टू you. नाट्यस्पंदन. थँक्यू. तुम्हाला सगळ्याला सांगायला हरकत नाही, दुबईला मला बोलवलं होतं, पण माझ्याकडे ट्रॉफ्या खूप झाल्यात, म्हणलं कुठे ठेवायच्या, म्हणून मी म्हणाल की आमच्या मित्राचा मुलगा आहे तिच्याकडे ट्रॉफ्या कमी आहेत म्हणून त्यांना मी पाठवलं होतं. परत एकदा पैके सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि या मेडिकल सायन्सच्या नादामध्ये बॉलिवूड एका सिंगरला नक्कीच मुकला असं हे गाणं ऐकून वाटत आहे. खूप खूप अभिनंदन सर.